मित्रांनो, रामकृष्ण हरी शेती परिवर्तन या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे आपला शेंगा लाल होणे. हिवाळ्यामध्ये शेंग लाल का होते आणि त्याच्या मागची कारणे आणि उपाय. तर मित्रांनो, काय होतं, थंडी आता आज 1 डिसेंबर आहे. थंडी भरपूर आहे. पूर्ण महाराष्ट्रात थंडी वाढलेली आणि त्याच्यामुळे काय होतं, आता आपण सकाळी सकाळी तेवढं करतो व्हिडिओ करायला. हे बघा, झाड आता पूर्ण वल्ली आपली. असे दव म्हणजे जे वदड पडतं त्यानं वल्ले झालेले आणि त्याचा परिणाम या शेंगांवर फुलांवर होतो. शेवग्याच्या झाडावर होतो, कारण शेवग्याचं झाड हे फार तसं नाजूक आहे, म्हणायला जंगली झाड आहे, पण त्याला सहन होत नाही. हे बघा, आता बघू शकता तुम्ही स्क्रीनवर, ही शेंग बा आपली पण लाल झालेली. आता ज्या कोवळ्या शेंगा आहे, कारण झाडांना पाला कमी आहे त्याच्यामुळे शेंग लगेच लाल होऊन जाते. जी शेंग पाल्यामध्ये ती लाल होत नाही, ती बऱ्यापैकी हिरवी असते. हे बघा, आता इथं थोडा आपले त्याच शेंगा दुसऱ्या झाडाची या शेंगा, या झाडाला पाला थोडा बराच, या शेंगा थोडा हिरव्या आहे आपल्या, बघू शकता आपण. आणि हे शेजारच झाड घ्या आता मित्रांनो, या झाडाच्या पण बाकीच्या जे आता या झाडाची कवळी शेंग हिरवी बरोबर, आणि ही मोठी झालेली शेंग हिच्यावर जशी रातभर वदड पडलं म्हणजे वल्ली राहिली शेंग, मग हिला भुरी येते. हे बघा तुम्ही बघू शकता. आता हे समजा आपण नाखाना काढलं ना, हे पूर्ण शेंग खाली हिरवी ती. पण आता आपल्याला कसं आहे, कलरचे पैसे, क्वालिटीचे पैसे, तर अशा शेंगांना आपल्याला थोडा बाजारभाव पण कमी मिळतो. तरी मित्रांनो, घाबरून जायचं काही कारण नाही, कारण ह्या दिवसात शेवग्याची शेंग ही बाजारात मिळतच नाही. आज शेवग्याचे बाजार पाहिले तर आज 200, 300, 400 पर्यंत असे भाव गगनाला भिडलेले. पण आपल्या शेतकऱ्यांकडे मालच नाही. बघू शकता तुम्ही, शेतामध्ये फक्त आता सेटिंगचा पिरियड आहे, कारण पाऊस भरपूर होता, झाडांना शेंगाच नाही. फक्त आता सेटिंग मध्ये, त्याच्यात पण बऱ्याच मित्रांना अडचण येतात. आता अशा प्रकारे आता सध्या सेटिंग मध्ये बाग आहे. तर मित्रांनो, याच्या मागचे मुख्य कारण काय आहे? वदड पडणे, किंवा झाडाला तुम्ही जमिनीत जास्त वलवाय आणि त्या जमिनीमध्ये समजा वलवा असतं. काही मित्रांनी काय केलं, फ्लोना पाणी दिलं, त्यांना वाटलं खूप बाग वाळला, पिवळा झाला. पण तो बाग तुमचा पिवळा थंडीमुळे झाला होता. त्यांनी फ्लोना पाणी दिलं, म्हणजे जशी आपली गल्ली हिच्यात पाणी दिलं. पण याचा परिणाम काय झाला मित्रांनो, रातभर ती जमीन वल्ली असती आणि तिचं जे दव उठलं ते सगळं झाडावर जाऊन बसलं आणि पूर्ण शेंगा लाल झालेल्या आहे. बारीक शेंगा पण लाल झाल्या, मोठ्या शेंगा पण लाल झालेल्या, आणि जी दामनासारखी शेंग आहे पुरी लाल झालेली. आता ठीक आहे, त्याला बुरशीनाशक त्यांना आपण कव्हर करायला सांगितलं. त्याच्यामध्ये आता बुरशीनाशकामध्ये आपण साप पावडर वापरू शकतो 1.5 ग्रॅमनं प्रति लिटरला, किंवा रोको वापरू शकतो 1.5 ग्रॅमना, किंवा अजून वेगवेगळे बरेच बुरशीनाशक आपल्याकडं इंडेक्स आहे. परत लुना वापरू शकतो आपण. लुना वापरत असेल तर मित्रांनो, 1 लिटरला अर्धाच मिलीने घ्यायचं, 200 लिटरला 100 मिली घ्यायचे, त्याचे पण रिझल्ट छान आहे. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे बुरशीनाशक मारायचे, पण ते पण एक 15 दिवसाच्या अंतराने मारा. जास्त मारण्याची गरज नाही. फ्लॉवरिंग मध्ये प्लॉट असला किंवा सेटिंग मध्ये असला तरच मारा. ज्या मित्रांनी झाडाला अजून फुलच नाही त्यांनी एवढा खर्च करायची गरज नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचंय. ज्या लाल शेंगा आल्या त्याला काही घाबरायचं काही कारण नाही, त्यांना पण मार्केट मिळणार आहे आपल्याला. तर लवकरच पुढला व्हिडिओ घेऊन येऊ. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, आणि काही कमेंट मध्ये सांगायचं असेल तर जरूर सांगा. रामकृष्ण हरी.